धाराविद्युत करंट इलेक्ट्रिसिटी या प्रकरणाच्या आधीच्या भागात आपण रोध म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय रेझिस्टन्स हे अभ्यासले. या प्रकरणाच्या चौथ्या भागात आपण रोधांची जोडणी सिस्टीम ऑफ रेझिस्टर्स पाहणार आहोत. रोधांची जोडणी आणि परिणामी रोध सिस्टीम ऑफ रेझिस्टर्स अँड देअर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स. रोधांची जोडणी ही दोन प्रकारे करता येते. पहिला प्रकार रोधांची एक्सर जोडणी रेझिस्टर्स इन सिरीज. दुसरा प्रकार रोधांची समांतर जोडणी रेझिस्टर्स इन पॅरलल. यातील रोधांची एक्सर जोडणी रेझिस्टर्स इन सिरीज आपण सविस्तर पाहणार आहोत. जेव्हा परिपथामध्ये R1, R2, R3 किंवा त्यापेक्षा अधिक असे रोध प्रत्येकाची टोके एकास-एक जोडली जातील असे जोडलेले असतात, तेव्हा त्या जोडणीस आपण एक्सर जोडणी असे म्हणू शकतो. R1, R2, R3 आर कनेक्टेड सो दॅट दे फॉलो वन आफ्टर दी अदर इन अ सिंगल लाईन. या जोडणीमध्ये प्रत्येक रोधाला लागणारे विभवांतर PD पोटेन्शियल डिफरन्स हे वेगवेगळे असते. यातील परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो. द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ऑफ द रेझिस्टर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स. याआधी आपण पाहिले की या एक्सर जोडणीत रेझिस्टर्स इन सिरीजमध्ये प्रत्येक रोधाला लागणारे विभवांतर पोटेन्शियल डिफरन्स हा वेगवेगळा असतो. त्यामुळे इथे आपण तो V बरोबर V1 अधिक V2 अधिक V3 या प्रकारे घेतला आहे. ओहमच्या नियमानुसार V बरोबर IR म्हणून प्रत्येक वेळी आपण इथे बदल करणार आहोत. IRS. RS याचा अर्थ रेझिस्टर्स इन सिरीज. रोधांची एक्सर जोडणी म्हणून RSने ती दर्शवली जाते. RS बरोबर V1 ऐवजी बदल आहे IR1, V2 ऐवजी बदल आहे IR2 आणि V3 ऐवजी बदल आहे IR3. म्हणून IRS इज इक्वल टू IR1 प्लस IR2 प्लस IR3. या सर्वांमधून वाहणारी विद्युतधारा ही सारखी असते, त्यामुळे तिला जर आपण कॅन्सल केलं, घालवलं, तर आपलं सूत्र तयार होतं RS बरोबर R1 प्लस R2 प्लस R3 आणि यालाच आपण इफेक्टिव्ह रेझिस्टन्स परिणामी रोध जो एक्सर जोडणीचा दर्शवला जातो तो म्हणू शकतो. रोधांच्या एक्सर जोडणीमध्ये प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते. द सेम करंट फ्लोज थ्रू ईच रेझिस्टर. म्हणून परिपथातील रोध वाढवण्यासाठी या जोडणीचा उपयोग होतो. इट इज यूज टू इन्क्रीज द रेझिस्टन्स इन अ सर्किट. जर दोन किंवा त्यापेक्षा अधिक बल्ब एक्सर जोडणीत जोडले तर त्यातील कोणताही एक बल्ब काम करीत नसेल तर परिपथ खंडित होतो व विद्युतधारा वाहत नाही. इफ 2 or more bulbs are connected in series, if any one of them does not function, the circuit breaks and no flow of electricity. आता आपण रोधांची समांतर जोडणी रेझिस्टर्स इन पॅरलल पाहणार आहोत. या जोडणीमध्ये R1, R2, R3 असे 3 रोध किंवा त्यापेक्षा अधिक रोध दोन्ही बाजूची टोके त्या बाजूस एकत्र जोडून या रोधांची जोडणी केली जाते. रेझिस्टर्स R1, R2, R3 are said to be connected in parallel when their ends are connected in both sides. या जोडणीचं वैशिष्ट्यामध्ये या R1, R2 आणि R3 किंवा R4 असणाऱ्या रोधांना लागणारी विद्युतधारा करंट हा वेगवेगळा इथे दिसून येतो, तर यातील PD म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स विभवांतर मात्र सर्व रोधांना सारखेच असते. समांतर जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्त प्रमाणातील बेरीज ही परिणामी रोधाच्या व्यस्त प्रमाणा इतकी असते. द इन्व्हर्स ऑफ द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इज इक्वल टू द सम ऑफ द इन्व्हर्सेस ऑफ इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स. तुम्ही इथे पाहू शकता की समांतर जोडणीत विद्युतधारा प्रत्येक रोधाला वेगवेगळी लागते,
त्यामुळे ती घेतली आहे I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. इथे सुद्धा ओमच्या नियमानुसार बदल करता येतो, तो म्हणजे I बरोबर V छेदात RP. I इज इक्वल टू V अपॉन RP. RP म्हणजे रेजिस्टन्स इन पॅरलल, समांतर जोडणीतील रोध. त्यापुढील भाग म्हणजे प्रत्येक I1, I2 आणि I3 ऐवजी इथे बदल दिसून येतो, तो म्हणजे V छेदात R1 प्लस V छेदात R2 प्लस V छेदात R3. V म्हणजेच विभवांतर, पोटेन्शियल डिफरन्स, इथे सर्व ठिकाणी सारखे असते, म्हणून त्याला जर घालवले तर सूत्र तयार होते 1/RP बरोबर 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. आणि हेच इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किंवा परिणामी रोधाचे सूत्र होय. समांतर जोडणीमध्ये प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर समान असते, मात्र विद्युतधारा ही भिन्न असते. The PD across the end of all resistors is the same, but the current supply is different. परिपथातील रोध कमी करण्यासाठी या जोडणीचा वापर केला जातो. To reduce the resistance in a circuit, समांतर जोडणीने अनेक दिवे जोडले असता जर एखादा दिवा त्या दिव्यातील तारेचे कुंडल तुटल्याने प्रकाशित होत नसेल तरी विद्युत परिपथ हा खंडित होत नाही. Even if any one of the several bulbs connected in parallel becomes non-functional, the circuit does not break up. अनेक दिवे एकसर पद्धतीने जोडले तर ते आपल्या मूळ प्रखरतेपेक्षा कमी प्रखरतेने प्रकाशतात, पण तेच दिवे समांतर पद्धतीने जोडले तर प्रत्येक दिवा हा आपल्या मूळ प्रखरतेने प्रकाशतो. When several bulbs are connected in series, they emit less light, while when they are connected in parallel, they emit the same amount of light. म्हणून घरगुती विद्युत उपकरणे समांतर जोडणीत जोडली जातात. So, the domestic appliances are connected in parallel connection. कारण जेव्हा ती समांतर जोडणीत जोडली जातात त्यावेळी प्रत्येक उपकरणाला वेगवेगळा किंवा आवश्यक असणारा विद्युत पुरवठा हा इथे केला जातो. यावर आधारित उदाहरणे. पहिले उदाहरण, 10 ओहम व 15 ओहम या रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध काढा. Resistors having resistances of 10 ohm and 15 ohm are connected in series. What is the effective resistance in the circuit? Given किंवा दिलेला भाग, दिलेल्या बाबी. R1 is equal to 10 ohm, R2 is equal to 15 ohm, RS म्हणजेच एकसर जोडणीचा परिणामी रोध, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन सिरीज आपल्याला काढायचा आहे, म्हणून आपण तो RSने दर्शवला आहे. सूत्र RS बरोबर R1 प्लस R2. R1च्या जागी आपण किमती लिहितोय 10 ओहम, R2च्या जागी किंमत घातली आहे 15 ओहम. दोघांची बेरीज केली तर उत्तर असेल RS इज इक्वल टू 25 ओहम. परिपथाचा परिणामी रोध, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट इज इक्वल टू 25 ओहम. दुसरे उदाहरण, 40 ओहम व 60 ओहम या रोधांच्या समांतर जोडणीचा परिणामी रोध काढा. Resistors having resistances of 40 ohm and 60 ohm are connected in parallel. What is the effective resistance in the circuit? Given R1 is equal to 40 ohm, R2 is equal to 60 ohm, RP म्हणजेच रेजिस्टन्स इन पॅरलल समांतर जोडणीचा परिणामी रोध जो आपल्याला इथे काढायचा आहे. आपला फॉर्म्युला 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. किमती घातल्यानंतर होणारा बदल 1/40 प्लस 1/60, 1/40 अधिक 1/60. पहिल्यांदा आपण 60 आणि 40ची बेरीज करू.
छेदात 40 आणि 60चा गुणाकार, ज्यामुळे पाया समान होईल. 1/RP इज इक्वल टू 100/2400. शून्य घालवले तर बाकी जी आपली राहील त्या बाकीतून आपण इथे व्यस्त जो आहे तो व्यस्त करून घेतलेला आहे. म्हणजेच RP वर आणलेत आणि छेदात 1 ही संख्या गेली, त्यामुळे पलीकडची बाजूसुद्धा तशीच करावी लागणार आहे. 2400 डिवाइड बाय 100, 00 कॅन्सल केल्यानंतर आपलं RP रेझिस्टन्स इन पॅरलल असणार आहे 24 ओहम. म्हणून परिपथाचा परिणामी रोध इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इन द सर्किट इज इक्वल टू 24 ओहम. यानंतरच्या भागात आपण फ्यूज, त्याचप्रमाणे घरगुती विद्युत जोडणी यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत.